हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल रेणुका, हे सगळं श्रेय तिला अजिबात जात नाही, ते सगळं श्रेय मला जातं. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की ॲलेक्स बघा किती शांतपणे त्याचा नाश्ता करतो. आता त्याला नाश्त्यामध्ये डोसा फार आवडतो आणि त्यामुळे बघा तो एकदम असं छान असं टेबलावर बसला आहे. आता ताटलीत पाय ठेवतो आहे, तर पायावर ताटली हे काय खातोय बाळा तू? काय खातोय? काय खातोयस तू? जोरात बोल, काय खातोय? काय खातोय? डोसा आहे का? डू खा, मग खाऊन दाखव मला. खाऊन दाखव कसं खातो बघ. खाऊन दाखव. असं घ्यायचं आणि असं टाकायचं. वा वा वा. मित्रांनो, लहानपणापासूनच आम्ही त्याला तशी सवय लावली आहे. म्हणजे जेवण खूप छान असतं बाबा, ते खाल्ल्याने आपल्याला भारी वाटतं असं त्याला थोडं अट्रॅक्टिव्ह पद्धतीने सांगण्यात आलं आणि तसंच तो आता अनुकरण करतोय. तर तुम्ही बघू शकता की बघा किती निवांताने शांत बसून तो त्याचा नाश्ता करतोय. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, की भरपूर पोरांच्या मागे त्यांच्या आया ताटल्या घेऊन फिरत असतात की बाबा खाऊन घे आणि पोरगं घर नाचत फिरत असतं. पण आम्ही त्याला इतकी छान पद्धत, इतकं चांगलं शिकवलं आहे की बघा, म्हणजे एका ठिकाणी बसून दोघे मायलेक एकदम छान असा नाश्ता करतात आणि हे सगळं श्रेय जातं, हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल रेणुका, हे सगळं श्रेय तिला अजिबात जात नाही, ते सगळं श्रेय मला जातं. कारण तिचा त्याच्यात काहीही संबंध नाही आहे. मागे कोणी काही सांगत असेल तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. अशा भरपूर गप्पा आपल्याला ऐकायला मिळू शकतात, पण त्या अफवा आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जे काही आहे, जे काही संस्कार आहेत, कष्ट आहेत, ते मी या बापानं घेतले आहेत आणि त्यामुळे जास्त पोरगा एवढा यशस्वी झालेला आहे. आणि मित्रांनो, मी आता 5 मिनिटापूर्वी माझ्या या लाडक्या माझ्या या लाडक्या मुलाची तारीफ करत होतो. ते खूप डोसा फार छान पद्धतीने खातो, नीट खातो. तर तारीफ करता करता आता माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे. डोसा इतका चविष्ट झालेला आहे ना की खाऊ मी. बघा, ह्याला खूप आवडला आणि मलाही खूप आवडतं. खाऊ दे, खाऊ खाऊ का? हा का? मला खाऊ घाल बरं, मला खाऊ घाल. हा का? दे पप्पाला. हा यस. रोज बनवले होते आणि ते ॲलेक्सला खूप आवडतं. तो इडली खात नाही, त्याला डोसाच आवडतो जास्त. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मला हे डोसा बघून तोंडाला पाणी सुटतंय, तर रेणुकाला लगेच ते ऐकू आलं. तिला भीती वाटली की मी माझ्या मुलाचा डोसा अख्खा मीच एकटा खाऊन टाकेल का काय बुवा. तर नाही का, तर तिला भीती वाटली, त्यामुळे मग तिने लगेच आम्हाला इडलीचा असा नाश्ता आणून दिला आहे. हे बघा, तर मला इडली खूप आवडते. अशी इडली आपल्या घरी बनते आणि ही आपली शेंगदाण्याची चटणी आहे, त्यात थोडंसं कोथिंबीर, ठेचा आणि अजून काय असतं का याच्यात? काय जोरात बोलशील, मनाचे श्लोक नाही चालू आहेत आपल्याकडे. जिरं, कढीपत्ता, अच्छा. लसूण याची सगळी पेस्ट करायची. नंतर मग फोडणी द्यायची. फक्त मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. ही त्या चटणीला उकळून द्यायचं. चालतंय. तसं तर असा आमचा सकाळचा नाश्ता आहे. तुम्हाला रेसिपी लागली तर मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी म्हणजे तुम्हाला हे घरी बनवायचं असेल, आवडत असेल बनवणं, तर कसं बनवायचं यासाठी कमेंट्समध्ये टाका की आम्हाला इडलीची रेसिपी टाका. तर आपल्याकडे मास्टर शेफ आहेत, तर ते करून देतील बरोबर तुम्हाला. तसा व्हिडिओ आपण टाकूयात. खरं बेटा, आता 5 मिनिटापूर्वी टेबलावर होतो, खाली उतरला. उद्या एकदम मस्त झाली इडली. ठेवा.